मराठी राज्यात आला तर तुम्हाला मराठी तुम्ही नोकरी धंदा करत असाल तर शिकावीच लागेल. पर्यटनाला आला तर तुम्ही गाईड वगैरे घ्या. बरं, इथला जो रोजगार आहे तो भूमिपुत्रांना मिळायला पाहिजे प्राधान्याने. तुमच्या राज्यामध्ये रिक्षा आहे, टॅक्सी आहे, परवाने आहे, सगळे ते तुम्ही तुमच्याकडे चालवा ना. तर तुम्ही इकडे येता आणि त्या आमचे सगळे नोकऱ्या वगैरे घेतात. बरं, त्या नोकऱ्या घेताना तुम्ही कमी मानधन घेता. त्यामुळे आमच्या मुलांचे तुम्ही 12 तास काम करता. मग आमच्या स्थानिकांचे वांदे होतात, कारण आम्ही कुटुंबासहित राहतो. तर ह्या ज्या घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे घडत आहेत. तर हे कुठेतरी लोकांना थांबवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कायदा होणं आवश्यक आहे. मग आपण विजा कायदा मागतो की तुम्ही महाराष्ट्रात यायचं असेल तर तुम्ही विजा असल्याशिवाय येऊ शकत नाही. आता काय होते, कोणीही उठतो आणि महाराष्ट्रात येतो. तर याच्यापुढे ते नाही चाललं पाहिजे. तुमच्याकडे विजा असेल तर तुम्ही आज अमेरिकेत आपण जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. तसं आपल्या राज्यांमध्ये, कारण भारत हे कसं आहे, संघराज्य आहे. वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांची युनियन आहे. आतापर्यंत त्या युनियनमध्ये घटनेने अधिकार दिला, तुम्ही कुठे जायला मोकळ्यात, तर सगळे महाराष्ट्रातच येत आहेत. तर आता आपल्याला विचार करावा लागेल की नाही चालणार. आता 40% लोक बाहेरचे आहेत. किती? अजून 20 वर्षाने ते 60% असतील, आपण 40% असू. 30 आमदार नॉन महाराष्ट्रीयन आहेत. अजून 20 वर्षांनी आपण ते 100 असतील आमदार. विधानसभा आपल्या ताब्यातून गेली, मग आपले सगळे अधिकार संपणार, हे राज्य आपल्या हातातून जाईल. आपण 2,500 वर्षापासून इथे राहणारे मराठी भाषिक आहोत. अभिजात भाषा जे मागितली तर त्यात लिहिलंय की भाषेचं उत्पत्ती कधी आहे? 2,500 वर्षापासून. म्हणजे आपण 2,500 वर्षापासून कोण आहोत? मराठी आहोत. मी भारतीय कधी झालो? 47 साली. 1947च्या अगोदर भारत नव्हता. त्यावेळी काय संस्थानं होती, त्या संस्थानिकांचे आपण नागरिक होतो. तर आता आपल्या जर भूमी राखायची असेल तर आपल्याला जे घटनेने अधिकार दिले आहेत त्याला दुरुस्ती करावी लागणार की तुम्ही आमच्या कुठच्याही राज्यात जाताना विजा घेऊन जायचं आणि इथलं डोमेसाईल तुम्हाला मिळणार नाही. इथलं डोमेसाईल फक्त मराठी लोकांना मिळणार. तर हे कायदे करण्यासाठी आपण ही मागणी करतो. रोजगार, भाषा, सगळं त्यासाठी तुमच्या लोकांचा पाठिंबा. आता आम्ही 1.5 महिन्यापूर्वी आंदोलन केलं आझाद मैदानामध्ये. तिथं सरकारचे कोण प्रतिनिधी आलं नाही. मग आम्ही पत्र दिलं सरकारला, सरकार आम्हाला भेटी देत नाहीये. मग आम्ही आता रस्त्यावर उतरलो आणि आता वेगळ्या विभागात जाऊन आम्ही लोकांना सांगणार आहोत की आताचे जर सरकारला आमची मराठी लोकांच्या मागण्या ऐकायच्या नसतील तर आम्हाला पण तुमचा विचार करावा लागेल. महाराष्ट्रात फक्त मराठी, महाराष्ट्राचे मालक कोण? आपण मराठी आहोत. मग मालकासारखे आहोत का आता आपण मराठी बोलायला गेलो की आपल्याला मारतायत. आता आपल्याला घरं नाकारतायत, आपल्याला नोकऱ्या नाकारतायत. मराठी मुलांना प्राधान्य द्या. हो, बरोबर. आणि घरासाठी पण, कारण घर पण देत नाहीये. गुजराती लोक राहून पण देत नाही. त्यांना डोमेसाईल मिळालं नाही तर घर नाही मिळणार. त्यासाठी कायदा करायला लागेल. कायद्यासाठीच आम्ही आमच्या मागण्या आहेत. जसं दुसऱ्या राज्यामध्ये कसं त्याच लोकांना प्राधान्य देतं, तसं मराठी राज्यामध्ये मराठी लोकांनाच प्राधान्य. मुलांना तरच ही सगळी बेकारी हटणार आहे, नाहीतर नाही. म्हणजे आपल्याला आपल्या राज्यात, आपल्या घरामध्ये लढावं लागतं. हे दुर्दैव आहे. आज आम्ही मराठी आहोत, या घराचे मालक आहोत आणि आम्ही भीक मागतो आमचे कायदे करा. ही परिस्थिती आता आपल्याला बदलावी लागेल.